पुण्यातील अजून एक उद्योग गुजरातच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे। रस्ता नसल्यानं धणेवाडी इथली क्रेन कंपनी गुजरातला स्थलांतर होत असल्याची माहिती आहे। त्यामुळेच कंपनीतील 400 कामगारांच्या हातातील काम हिसकावलं जाणार आहे। गेल्या 12 वर्षांपासून ही कंपनी या ठिकाणी सुरू आहे, मात्र रस्त्याची अक्षरशः चाळण झाल्यानं कंटेनर किंवा इतर वाहनं इथे येऊ शकत नाहीत आणि त्यामुळेच कंपनी गुजरातला स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। हे दृश्य आपण पाहतोय, दोन दृश्य दिसतंय की रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे। कुठलंच बस क्रेन वाहनं इथे येऊ शकत नाहीये, त्या कंपनीपर्यंत पोहोचू शकत नाही। कंपनी गेल्या 12 वर्षापासून धनेवाडी इथे कार्यरत आहे। त्या कंपनीमध्ये जवळपास 400 कामगार काम करत आहेत। मॅनेजमेंट करून की कंपनीचं स्थलांतर होणार आहे, त्याचं कारण मेन म्हणजे रस्त्याचा प्रॉब्लेम आहे। तर त्या रस्त्याच्या प्रॉब्लेमसाठी जर एवढी मोठी कंपनी इथून स्थलांतरित होत असेल तर एवढ्या 400 कामगार आणि त्यांच्यावर डिपेंड राहणारे हजार लोक, त्यांच्या आयुष्याचा एक प्रश्नच आहे। त्याच्या कंपनीवर हजारो लोक अवलंबून आहेत आणि त्या कंपनीवर आणखीन आम्हीच नाही तर आमचे मुलं बाळ, नातेवाईक सर्व काही इथं कंपनीच्या आजूबाजूला आम्ही राहतो। एवढ्या लांब जाऊन आम्हाला तिथं आईवडिलांचं आजारपण पुढं हे प्रश्न कसं सोडवणार आम्ही? तर आमच्या मुलांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न आहे आणि काही जणांनी इथं नवीन फ्लॅट घेतलेत, त्यांचे हप्ते कसे भरणार? आणि ह्या वयामध्ये आम्हाला आता नोकरी तरी कोण देईल जर समजा कंपनी जर स्थलांतर झाली तर? शासनाला एवढी कळकळीची विनंती आहे की रस्त्याचा मार्ग मोकळा करावा आणि कंपनी इथंच राहावी। दरम्यान हा प्रकल्प गुजरातला जाण्याच्या चर्चेवरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सरकारला चांगलंच धारेवर धरलंय। महाराष्ट्रातील सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम सुरू आहे। खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी प्रकल्प गुजरातमध्ये पाठवत असल्याची विखारी टीका वडेट्टीवारांनी केली आहे। तर काहीतरी कुरापती काढून सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचं शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्केंनी म्हटलंय। सगळेच चालले। परवा महिंद्राची गुंतवणूक होणार होती, ती गेली नाशिकमध्ये। आणि मी आजच वाचले कुठल्या 5 क्लस्टरपैकी 4 गुजरातला गेले। सर्व गुजरातला गहाण ठेवण्याचं काम आणि पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी, खुर्ची टिकवण्याच्या हव्यासापोटी महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळण्याचं काम हे सरकार करत आहे। आजच तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांचं त्यांनी ट्विट केलेलं आहे, अधिकृत ट्विट केलेलं आहे की या महाराष्ट्र हा सर्व भारतामध्ये, हिंदुस्थानामध्ये गुंतवणुकीकरता 1 नंबरला आलेला आहे। हा केवळ काहीतरी कुरापती काढायच्या आणि सरकारच्या विरोधात बातम्या पसरवण्याचे हे सगळे प्रयोग आहेत।